फायलोजेनी ऑफ हॉर्स बघू आपण. इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याची उत्क्रांती कशी झालेली आहे. तर साधारणपणे 60 मिलियन वर्षापूर्वी इओसिन इपोकमध्ये हॉर्स आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये साधारणपणे 20 जनरा होत्या. जनरा म्हणजे काय, तर जीनस. प्रत्येक प्राण्याला जीनस असतं आणि स्पेसिस असतं. तर ते जीनस जे तर 20 जीनस होते त्यावेळेस इओसिन इपोकच्या वेळेस. ओके, तर जिओलॉजिकल टाइम स्केल जर आपण बघितला तर त्यामध्ये टाइप्स ऑफ ॲनिमल्स आणि प्लांट्स हे जे पृथ्वीवर राहत होते तर हे डिफरंट एराजमध्ये राहत होते, डिफरंट पिरियडमध्ये राहत होते किंवा डिफरंट इपोकमध्ये होते. तर याच्यामध्ये ह्या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये इव्हॉल्युशन झालं मॉडर्न हॉर्सचं. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा ते कसा कसा त्याचा आकार जो आहे तो बदलत गेलेला आहे. ओके, तर ते टाइम स्केल जे त्याने ती इव्हॉल्युशनची जी प्रोसेस आहे म्हणजे उत्क्रांतीची जी घटना आहे प्रोसेस ही सिद्ध केली आहे. पहिले जे सिम्पलर फॉर्म्स होते ते एकदम साधे सुधे होते, ते असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नव्हतं. आणि नंतर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर यायला लागलं, कॉम्प्लेक्स फॉर्म यायला लागले आणि ऑर्गनाइज्ड वेमध्ये ॲनिमल्स जे आहेत ते पृथ्वीवरती राहायला लागले. तर हॉर्सची फायलोजेनी जी आहे ती इओहिपस वरून सुरू होते. सगळ्यात पहिला जो हॉर्स होता त्याला इओहिपस असं नाव होतं, हायरॅकोथेरियम. ओके, इक्विडी फॅमिलीचा हा मेंबर होता इकोहिपस. तो इओसिन इपोकमध्ये होता. मग त्याच्यानंतर डिसेंडंट त्याचे जे होते त्याच्यानंतर जे हॉर्सेस आले ते इकोहिपस मधून मेसोहिपस, मग मिओहिपस, मग पॅराहिपस, नंतर मेरिचिपस, नंतर प्लिओहिपस आणि इक्वस असे ते पुढे आले. त्यामुळे मॉडर्न हॉर्स जो आहे आणि त्याचे जे अलायलीज आहे त्या जन्माला आल्या. मॉडर्न हॉर्स जो आहे हा प्लेन्स ड्वेलर होता म्हणजे पठारी प्रदेशामध्ये राहायचा आणि चरणारा प्राणी आहे मॉडर्न हॉर्स. तर मोस्ट इम्पॉर्टंट चेंजेस याच्यामध्ये काय झाले मॉडर्न हॉर्समध्ये आणि इकोहिपसमध्ये काय चेंजेस आपल्याला दिसतात किंवा इक्वसमध्ये काय चेंजेस दिसतात, इकोहिपसपासून तर इक्वसपर्यंत काय काय चेंजेस झालेले दिसतात तर ते आपण आता पाहूया. पहिला जो आहे तो इकोहिपस. इओहिपस हा होसाईलवरून जर आपण अभ्यास केला तर असं दिसून येतं की इव्हॉल्युशन जे मॉडर्न हॉर्सचं ते साधारणपणे 5 करोड वर्षापूर्वी सुरू झालं. इओसिन इपोकमध्ये नॉर्थ अमेरिकामध्ये असं दिसून आलं की फॉक्स साईजच्या स्पेसिस होत्या म्हणजे लांडगा. ओके, कोल्ह्याच्या साईजच्या स्पेसिस होत्या, त्याला इओहिपस असं म्हटलं जात होतं. मग नंतर त्याचा हायरॅकोथेरियम असं नाव आलं. ओके, त्याचा ज्यावेळेस वंश सुरू झाला, ओरिजिन ज्यावेळेस आपण बघितलं हायरॅकोथेरियमचं तर ते पूर्ण युरोपामध्ये आणि एशियामध्ये पसरलेलं होतं. हा प्रिमिटिव्ह हॉर्स होता, एकदम प्राथमिक दर्जाचा घोडा. ओके, हा मॉडर्न फॉर्मपासून वेगळा होता. 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टर याच्यामध्ये दिसायचे. पहिलं स्मॉलर बॉडी म्हणजे साधारणपणे फक्त 40 सेंटीमीटर हाय होती बॉडी. नंतर हेड किंवा नेक हे त्याच्यामध्ये होतं. नंतर 4 लिम्स. ओके, तर याच्यामध्ये 4 आणि हँड लिम्स जे आहेत ते 3 नेल डिजिटचे होते. 4 लिम आणि हँड लिम जे आहेत ते त्यांना 3 नख होते आणि इनकम्प्लीट सेमेंट होते त्याच्यामध्ये. त्याला सिरेशन्स नव्हते, मोलर टीथचं सिरेशन्स त्यांना नव्हतं. हे जे ॲन्सेस्टर होते हे मार्शेसवरती म्हणजे दलदलीचा प्रदेश, मार्श एरिया म्हणजे दलदलीचा प्रदेश त्याच्यावरती फेड करायचे. ओके, ग्रासी व्हेजिटेशनवरती फेड करायचे, गवतावरती. जर कॅरेक्टर जे ते वेल अडॅप्टेड होतं अशा प्रकारच्या जीवनासाठी, त्याचे कॅरेक्टर्स एकदम वेल अडॅप्टेड होते. तर पहा तुम्ही इथे हा इओहिपस दिसतोय, एकदम छोटा प्राणी आहे, कोल्ह्यासारखा प्राणी आहे.
मग थोडा मोठा झाला तो मेसोहिप्पस आहे, नंतर मेरिचिपस हा झाला, नंतर प्लिओहिप्पस झाला. त्याच्यामध्ये केसांची वाढ पण थोडी थोडी होताना दिसते. नंतर हा इक्वस म्हणजे मोठा हॉर्स झाला. तर याच्यामध्ये हँडलिम्स आणि फोरलिम्सचे बदल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दाखवलेले आहे. ओके. आणि त्यांच्या स्कलमध्ये झालेले बदल, स्कल म्हणजे डोक्याची कवटी, त्या डोक्याच्या कवटीमध्ये झालेले बदल सुद्धा आपल्याला दिसतात. ही कवटी, ही कवटी, ही आणि मग ही. ओके. तर ह्या कवटीत पण बरेचसे बदल झालेले आहेत. ठीक आहे. नाव दात. सो दातांचा पॅटर्न पण असा दिसतोय बघा. ओके. नाव आता मेसोहिप्पस पाहू आपण. मेसोहिप्पस हा जो फॉर्म आहे हा हॅराकोथेरियम पासून आला. ऑलिगोसीन पिरियड मध्ये साधारणपणे 3 करोड वर्षापूर्वी हे होतं. ही जी साईज आहे मॉडर्न शीप सारखी साईज होती. आता सध्याच्या काळामध्ये जे शीप आहे, शीप म्हणजे काय, शेळी किंवा मेंढी, ही याच्या आकाराची होती. ओके. तर मेसोहिप्पस नावाचा जो हॉर्स आहे हा आत्ताच्या काळामध्ये असलेल्या शीप सारखा होता. शीप. ओके. जे लिम्स आहे त्यांना 3 नख होते, 3 नख असलेले बोट होते. ओके. तर मिडल डिजिट जे त्याचं ते लांब होतं, दुसऱ्यापेक्षा मधला बोट जे तो मोठा होता आणि पूर्ण बॉडी वेट जे ते त्याच्यावरती यायचं. मोलर टीथ जे त्यांना काही असे दातेरी भाग होते. सिरेशन्स म्हणजे दातेरी भाग. ओके. तर मोलर एक प्रकारचे दात आहेत, म्हणजे दाढा आहेत त्या मोलर, आणि सब मोलर म्हणजे उपदाढा. तर त्यांना दातेरी असे भाग होते पुढच्या बाजूला. नाव मेरिचिपस हा जो फॉर्म आहे हा मेसोहिप्पस पासून तयार झालेला आहे. मायोसिन पिरियड मध्ये हा तयार झाला. ओके. हे प्रत्येक युगाचे नाव आहे. युग आपण जसं मराठीमध्ये म्हणतो की त्रेतायुग, कृतयुग, द्वापर युग, तसं पाषाण युग, लोह युग, असे हे युग आहेत. तर ते मायोसिन पिरियड, इओसिन पिरियड, प्लिओसिन पिरियड, प्लिस्टोसिन पिरियड असे त्याच्यामध्ये पिरियड्स आहेत. तर हा मायोसिन पिरियडमध्ये मेसोहिप्पस होता. ओके. साधारणपणे 2 करोड वर्षापूर्वी हा मेसोहिप्पस पाहायला जात होता. त्याची साईज जी आहे ती म्यूल सारखी होती. डॉंकी आणि हॉर्सचं जे हायब्रिड आहे त्याला म्हणतात म्यूल. ओके. गाढव आणि घोडा यांचा हायब्रिड आहे म्यूल. तर याचे जे पाय आहेत त्याला पण 3 बोटं होते. मिडल जे आहे ते लांब होतं इतरांपेक्षा, आणि याला हुफ पण होतं. नेलच्या ऐवजी याला हुफ होतं. नेल म्हणजे नख, नखाच्या ऐवजी हुफ होतं. हुफ म्हणजे काय, खूर होतं, खूर. तर हे जे फक्त डिजिट आहे ते ग्राउंडला टच व्हायचं आणि त्याच्यावरती पूर्ण बॉडी जी आहे ती पूर्ण बॉडीचं वजन त्याच्यावरती यायचं. ओके. आणि दुसरे जे डिजिट्स होते ते युजलेस होते, त्याला काहीही त्यामध्ये भाग नव्हता.
आणि दुसरे जे डिजिट्स आहेत ते कमी होऊन गेले होते, रिड्यूस झाले होते. सो ते ग्राउंडला टच नाही व्हायचे. मोलर टीथ जे त्याच्यामध्ये लार्ज होते आणि वेल डेव्हलप्ड होते मोलर टीथ. सिमेंट त्याच्यामध्ये चांगलं होतं, सिरेशन्स होते त्याला. असा है मेरीचिपस होता. नाव प्लिओहिपस 15 लाख वर्षापूर्वी हा होता. पायोसिन पिरियडमध्ये मेरीचिपस याने प्लिओहिपस दिलेला आहे. म्हणजे मेरीचिपस पासून प्लिओहिपस तयार झालेला आहे. नंतरचा जो आहे हा प्लिओहिपस तो मोठा होता, समवॉट लार्जर. पहिल्या म्यूलपेक्षा हा मोठा होता. याचे जे पाय होते लांब, लिम्स जे, त्यांना सिंगल तिसरं हूपचं डिजिट होतं, म्हणजे एकच खूर होतं. आणि तेवढे बाकीचे जे ते खूपच कमी होऊन गेले होते. स्प्लिंट ब्लोन फक्त तिथे दिसतात. ओके. आणि स्किनच्या मध्ये गेलेले आहेत ते. आता स्किनच्या बाहेर पण नाही आहे बाकीचे डिजिट्स. याचे जे मोलर्स आहे ते लॉंग आहे, वेल डेव्हलप्ड आहे, सिमेंट आहे, सिरेशन्स आहेत त्याला. नाव इक्वस हा मॉडर्न हॉर्स आहे. हा इव्हॉल्व झाला आहे प्लिओहिपस पासून. साधारणपणे 9 ते 10 लाख वर्षापूर्वी हा झाला. त्याच्या प्लिस्टोसिन पिरियडमध्ये हा होता नॉर्थ अमेरिकामध्ये. ओके. नंतर तो पूर्ण जगामध्ये पसरला, फक्त तो ऑस्ट्रेलियामध्ये नाही गेला. याची हाईट खूप उंच होती, 1.5 मीटर उंच याची हाईट होती. लांब अशी मान होती, स्नाउट होती, मोलर टीथ होते, लिम्स होते. त्याचे जे लिम्स आहेत त्यांना सिंगल हुप्ड डिजिट होतं, म्हणजे एकच खूर होतं. दुसरे जे डिजिट्स आहेत ते डिसॅपियर झाले होते. नाव फायलोजेनिक सिक्वेन्स जो आहे इव्हॉल्युशनमध्ये या हॉर्सचा, तर हा चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये एकदम अकॉर्डन्समध्ये होता. हॅराकोथेरियम हा जो आहे तो मार्शी फॉरेस्टमध्ये राहायचा. त्याच्यामध्ये सॉफ्ट व्हेजिटेशन होतं किंवा प्रोटेक्शन होतं. नंतर जेव्हा फॉरेस्ट कमी झाले त्यावेळेस चेंजिंग क्लायमेटमध्ये याचा जो आहे तो हे भाग जो आहे तो बदलला. यामध्ये अँसेस्ट्रल हॉर्स जो आहे त्याला ओपन लँड्समध्ये तो जगायचा आणि त्याच्यामध्ये हार्ड ग्रास होतो. सो याचे जे मोलर्स आहे हे ग्रॅज्युअली मोठे झाले. बेटर परसेप्शनसाठी मोलर जे आहे त्याचे मोठे झाले. एनिमीजचा अप्रोच व्यवस्थित होण्यासाठी. नंतर लेग्स जे आहेत त्याचे पाय ते पण मॉडिफाय झाले. फास्ट रनिंगसाठी हा घोडा तयार झाला एकदम. पाय त्याचे हार्ड झाले. तो हार्ड आणि ओपन ग्राउंडवरती पळू शकायचा. सो अशा रीतीने हे हॉर्सची फायलोजेनी आपण बघितली. नाव जिओलॉजिकल टाइम स्केल हे काय असतं ते आपण पाहू. जिओलॉजिकल टाइम स्केल हे आपल्याला पूर्ण टेबलेटेड फॉर्ममध्ये पण दिसणार आहे. जिओलॉजिकल टाइम स्केल. ओके. सो ते पण आपल्याला व्यवस्थित सेपरेट आपल्याला प्रत्येक भाग जो आहे तो शिकायला मिळेल. तर जिओलॉजिस्टने त्यांच्या स्टडीवरून हे काढलं आहे. स्ट्रॅटा आहे हा सेडिमेंटरी रॉकचा. डिफरंट रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. पूर्ण जगामध्ये हा स्ट्रॅटा आहे. तर याचा जिओलॉजिकल हिस्ट्रीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पूर्ण टाइम स्केलचं. तर त्याच्यामध्ये 6 एरा सांगितले गेले. एरा म्हणजे युग म्हणा किंवा कल्प म्हणा. आपण म्हणतो एक कल्प, दुसरं कल्प, तिसरं कल्प, अमुक कल्प. तसं यांनी एरा नाव इंग्लिशमध्ये त्याला एरा म्हणतात. तर 6 एरामध्ये पूर्ण त्याचा भाग पडलेला आहे. सगळ्यात जुना जो एरा होता तो अझोइक एरा होता. त्याच्यामध्ये पृथ्वीचा जन्म झालेला आहे पहिल्यांदा. नंतर फोसाईल्सवरून जर आपण अभ्यास करून पाहिलं तर आर्किओझोइक एरा होता. म्हणजे अत्यंत प्राथमिक दर्जाचं जीवन त्या आर्किओझोइक एरामध्ये पाहायला मिळायचं. एरिया नाही हा, एरा.
एरिया नाही, एरा त्या एकदम प्राथमिक पद्धतीचं जीवन त्या आर्किओझोइक एरामध्ये पाहायला मिळायचं. आणि त्याच्यानंतर प्रोटो किंवा प्रोटेरोझोइक एरा आला. हा थोडं पहिल्या स्टेजचं जीवन याच्यामध्ये दिसलं. नंतर पॅलिओझोइक एरा आला, तर थोडं दुसऱ्या स्टेजचं जीवन याच्यामध्ये दिसलं पॅलिओझोइक एरामध्ये. नंतर मेसोझोइक एरा आला, त्या एरामध्ये मेडिइव्हल लाईफ दिसलं मधल्या दर्जाचं. नंतर सिनोझोइक एरा होता, त्यामध्ये मॉडर्न लाईफ आपल्याला पाहायला मिळालं. पॅलिओझोइक, मेसोझोइक, सिनोझोइक एरा जे त्याच्या पिरियड्स मध्ये भाग पाडलेला आहे. ओके, आणि ते जे पिरियड्स तर सिनोझोइक हा इपोक मध्ये विभागला गेला. प्रत्येक एरा जो आहे त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस दिसून आले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा रिव्हॉल्युशन्स दिसून आल्या, क्रांती. हे जे रिव्हॉल्युशन्स आहेत ते अपहेवल्स होते, त्यामुळे माउंटन्स तयार झाले, नंतर लँड मासेस खाली दबले गेले वगैरे वगैरे बरेचसे चेंजेस झाले पृथ्वीवर. ह्या ज्या क्रांती होत्या त्यांनी खूप प्राण्यांना मारलं, खूप प्राणी त्याच्यामध्ये मेले आणि नवीन ॲनिमल्स जे आहेत ते जन्माला आले. आत्ता सध्या जे ॲनिमल्स आहेत ते पूर्ण एन्व्हायरमेंटल चेंजेसला फेस करू शकतात. चेंज जरी एन्व्हायरमेंट झाला तरी त्याला ते फेस करू शकतात आणि त्यामुळे नवीन कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाले. तर हा पॅलिओझोइक एरा जो होता तो ॲपॅलेशियन माउंटन फॉरेनमध्ये ते त्याच्यामध्ये निर्माण झालं. आणि असं म्हटलं जातं की साधारणपणे पूर्ण पृथ्वीवरचं 3% जे जीवन होतं ते नष्ट झालं त्याच्यामध्ये. रॉकी माउंटन रिव्हॉल्युशन मध्ये तो अँडीज पर्वताच्या रांगात, नंतर आल्प्स, नंतर हिमालय याच्यामध्ये तो झाला, रॉकीज मध्ये झाला. त्याने बरेचसे सरपटणारे प्राणी नष्ट करून टाकले मेसोझोइकच्या आधीचे. नंतर त्याच्यानंतर जिओलॉजिकल टाइम स्केलचा टेबल जो आहे त्याने दुसरे एरा दाखवले आणि त्याच्या सब डिव्हिजन्स आपल्याला पाहायला मिळाले. तर त्याचं जे ड्युरेशन आहे प्रत्येक एराच्या बाबतीमध्ये, तर इम्पॉर्टंट जिओलॉजिकल फीचर्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. ओके, आणि त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळालेले आहेत ॲनिमल्सचे आणि प्लांट्सचे. तर टोटल लाईफ स्पॅन जो आहे अर्थचा पहिल्यापासून तर आत्तापर्यंत, याला जिओलॉजिकल टाइम असं म्हणतात. डिफरंट व्ह्यूज त्याच्यामध्ये दिसतात, बरेचसे मोड दिसतात. टाइम ऑफ ओरिजिन जे ऑर्थचं ते पण त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये अवेलेबल इव्हिडन्सेस जे ते असं दाखवतात की पृथ्वीचं जे आयुष्य आहे ते साधारणपणे 5,000 मिलियन वर्षापूर्वी, म्हणजे 5 बिलियन वर्षापूर्वी झालं. त्याला डिव्हिजन्सला मग एरा नाव दिले. ते एरा जे ते पिरियड्समध्ये डिवाइड केले गेले, पिरियड्समधून इपोक डिवाइड केले गेले आणि मग हे एरा जे आहेत, पिरियड्स आहेत, इपोक्स आहेत, हे जिओलॉजिकल टाइममध्ये अरेंज करण्यात आले. ऑर्डरली मॅनर, व्यवस्थितरित्या त्यांना अरेंज केलं आणि ह्या अरेंजमेंटला जिओलॉजिकल टाइम स्केल असं म्हणतात. तर आता आपण तो टेबल पाहू, जिओलॉजिकल टाइम स्केलचा कोणता टेबल आहे. ओके, तर आता बघा हा कोएनोझोइक एरा आहे. ओके, याच्यामध्ये क्वाटर्नरी, टर्शरी असे 2 भाग आहेत. म्हणजे सिनोझोइक एरामध्ये 2 पिरियड आहेत, हे क्वाटर्नरी आणि टर्शरी. त्याच्यामध्ये इपोक आहे तो इओसिन, ऑलिगोसिन, प्लिओसिन, प्लिस्टोसिन आणि रिसेंट. तर हे 11,000 वर्षापूर्वीचं आहे. नंतर हे 30 लाख वर्षापूर्वीचं आहे. प्लिओसिन हा 51 लाख ते 21 लाख, 21 लाख पासून 51 लाख वर्षापर्यंतचा आहे. नंतर 1.35 करोड ते 2.46 करोड वर्षापूर्वीचा आहे हा.
नंतर ऑलिगोसीन पिरियड जो आहे तो 1.34 करोड ते 3.8 करोड वर्षापूर्वीचा आहे. हा जो आहे तो 1.69 करोड आणि 5.49 करोड वर्षापूर्वीचा आहे. याच्यामध्ये आता काय काय झालं तर सिनोझुईक एराच्या क्वाटरनरी पिरियडमध्ये रिसेंट जे आहे त्याच्यामध्ये एंड ऑफ लास्ट आईस एज जे होतं शेवटचं त्याचा एंड झाला आणि पूर्ण क्लायमेट जे ते वार्मर झालं म्हणजे गरम झालं. प्लांटमध्ये काय फरक पडला, वुडी प्लांट जे आहेत ते कमी झाले आणि हर्बेशियस प्लांट जे आहेत गवताळ प्लांट जे आहेत ते वाढले. व्हर्टेब्रेटवर काय परिणाम झाला तर माणसाच्या वयावरती परिणाम झाला. ग्रेट मॅमल्स जे आहेत ते नामशेष झाले. त्याच्या आधी रिपीटेड ग्लेशिएशन झालं. 4 आईस एज याच्यामध्ये आले. स्पेसीज खूप प्रमाणात नामशेष झाल्या. डायव्हर्जंट इव्हॉल्युशन झालं हर्बेशियस प्लांटचं. व्हर्टेब्रेटमध्ये स्पेसीज जे आहेत मॉडर्न फॉर्म तयार झाले. इव्हॉल्युशन झालं होमोसॅपियन्सचं आणि पहिल्यांदा ह्युमन सोशल लाईफ सुरू झालं. त्याच्या आधी काय झालं तर क्लायमेट वार्मर होत गेलं. त्याची सुरुवात झाली. क्लायमेट गरम व्हायला सुरुवात झाली. ग्रॅज्युअली मग ते थंड होत गेलं आणि आल्प्स आणि हिमालय तयार झाले. एकदम दाट जंगल नष्ट झाले. इव्हॉल्युशन सुरू झालं. सॉफ्ट हर्बेशियस प्लांट वाढायला लागले. टेरेस्ट्रियल त्याच्या आधी टेरेस्ट्रियल प्लांट हे जास्त प्रोग्रेसिव्ह होते. त्याच्या आधी ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल फॉरेस्ट होते. त्याचे फ्लॉवर प्लांट आणि मोनोकॉट्स असे प्रकार पडले प्लांट्सचे. त्याच्या आधी इव्हॉल्युशन झालं, स्प्रेडिंग झालं अँजिओस्पर्मचं आणि ग्रासी प्लांटचं डेव्हलपमेंट झाली. इन्व्हर्टिब्रेट्समध्ये आर्थ्रोपोड जे आणि मॉलुस्क जे ते खूप मोठ्या प्रमाणावरती होते. मॉडर्न इन्व्हर्टिब्रेटचे टाईप्स जे आहेत म्हणजे इन्सेक्ट हे दिसायला सुरुवात झाली सिनोझुईकच्या टर्शरी पिरियडमध्ये. ओके, तर त्यामध्ये पहिला जो प्लिओसिन पिरियड होता त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन झालं युथेरियन मॅमल्सचं. प्रिमिटिव्ह मॅन आला, त्याचा फॉर्म म्हणजे होमिनिड. ओके, मॅन लाईक एप होता तो. नंतर मायोसिन पिरियडमध्ये टेरेस्ट्रियल मॅमल जे आहेत ते खूप प्रोग्रेसिव्ह होते. मॅन लाईक एप डेव्हलप झाले आणि मॉडर्न डॉग्स तयार झाले. एलिफंट, कॅटल वगैरे तयार झाले. नंतर ऑलिगोसिन पिरियडमध्ये मोनोट्रिम्स हे कमी व्हायला लागले. मार्सुपियल मॅमल्स वाढायला लागले. रॅपिड इव्हॉल्युशन झालं युथेरियन मॅमल्सचं. एप तयार झाले आणि त्याच्यापासून मंकीज, टर्टल्स, नंतर ग्रॅव्हिड्स आणि क्रोकोडाईल्स असं तयार झालं. नंतर इओसिन पिरियडमध्ये डायव्हर्जंट इव्हॉल्युशन झालं. बर्ड्स आणि मॅमल्स अस्तित्वात आले. बरेचसे जुने प्रकार जे होते युथेरियन मॅमल्सचे ते अस्तित्वात आले. त्याच्या पण आधी एन्शंट युथेरियन मॅमल्स अस्तित्वात आले म्हणजे ते इन्सेक्टिव्होरस होते आणि कार्निव्होरस होते. सो ह्याच्यामध्ये हा टाइम स्केल आपण बघितला. नाव रॉकी माउंटन रिव्हॉल्युशन म्हणजे लिटिल डिस्ट्रक्शन ऑफ फोसाईल. त्याच्यामध्ये फोसाईल्सचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे थोडंसं, तर ते याच्यामध्ये आपण पाहू. तर हे मेसोझोइक एरा याला म्हणतात. याचे 3 पिरियड्स पडलेले आहेत आणि इपोक याच्यात काही नाही आहे, फक्त 3 पिरियड्स आहेत. तर साधारणपणे हे 3 जे आहेत ते 24.8 करोड ते 3.5 करोड वर्षापासून तर 14.4 करोडपर्यंत आहे. ओके, तर याच्यामध्ये जे बदल घडले ते सगळे याच्यामध्ये दाखवलेले आहेत. पहिला जो आहे तो जिओलॉजिकल फीचर्स आहेत, नंतर प्लांट्स आहेत, नंतर इन्व्हर्टेब्रेट्स आहेत आणि नंतर व्हर्टेब्रेट्स आहे. असे 4 भाग याच्यामध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला. पहिल्यांदा ग्रेट स्वॅम्प अर्ली पार्टमध्ये दिसले. रॉकी माउंटन, अँडीज पर्वत हे तयार झाले. रॅपिड डेव्हलपमेंट झाली अँजिओस्पर्म्सची. पहिल्यांदा मोनोकॉटिलडॉन्स झाले. जिम्नोस्पर्म्स कमी झाले. इन्व्हर्टेब्रेटमध्ये एक्सटिंक्शन झालं अमोनाइट्सचं आणि इन्सेक्ट वाढायला लागले. आणि मॅमल्समध्ये डायनासॉरचं एक्सटिंक्शन झालं. टूथड बर्ड यायला लागले. त्या पक्ष्यांच्या चोचीमध्ये दात होते आणि बर्ड्स पसरायला लागले. प्रिमिटिव्ह मॅमल्स ते वाढायला लागले.
अशा पद्धतीने या ज्युरासिक पिरियडमध्ये फेअरली हाय शॅलो सीज होते युरोपमध्ये आणि वेस्टर्न US मध्ये कॉन्टिनेंट तयार झाले, खंड. डायकॉटिलिडॉन वाढायला लागले. डायकॉटिलिडॉन म्हणजे द्विदल धान्य. डायकॉटिलिडॉन वाढायला लागले. कोनिफर, सिकॅड्स डॉमिनंट व्हायला लागले. नंतर मॅक्झिमम अमोनाइट्स दिसतात. इन्सेक्ट अबंडंट झाले. सोशल इन्सेक्ट पण त्याच्यामध्ये होते. डायनोसॉरचं डॉमिनन्स होतं मॅमल्समध्ये. पहिले टूथ बर्ड्स याच्यामध्ये आले. अर्ली मॅमल्स याच्यामध्ये आले. क्लायमेट गरम व्हायला लागला. ग्रेट डेझर्ट एरिया सुरू झाला. नंतर स्प्रेड जे सिकॅड्स आणि कोनिफर्स, सीड फर्न्स हे डिसॅपियर व्हायला लागले. लेम्युलस फॉर्म्स तयार झाला. मेनी मरीन इन्व्हर्टिब्रेट हे कमी व्हायला लागले. पहिला डायनोसॉर याच्यामध्ये आला आणि मॅमल्स सारख्या रेप्टाईल्स पण दिसत होते. हे मेसोझोइक एरियामध्ये आपल्याला दिसलं तिन्ही पिरियडमध्ये. नाव ॲपेलेशियन रिव्हॉल्युशन. फक्त काही फोसाईल याच्यामध्ये नष्ट झाले. याचे 5 पिरियड्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, जसं काही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण मी एकदा सांगतो. ॲपेलेशियन आणि युरल्स हे या प्रकारचे जे प्राणी आहे जिओलॉजिकल स्ट्रक्चर हे त्याच्यामध्ये दिसायला लागले. ग्लेसिएशन, ॲरिडिटी. ॲरिड म्हणजे वाळवंटी प्रदेश वगैरे किंवा ग्लेशियर्स, बर्फा प्रदेश हे त्याच्यामध्ये दिसायला लागला. सायकाड्स आणि कोनिफर्स हे दिसायला लागलं. लायकोपॉड्स कमी झाले. हॉर्स टेल्स यायला लागल्या. इन्व्हर्टिब्रेटमध्ये ट्रायलोबाइट्स शेवटचे होते फक्त. अमोनाइट्सचं एक्सपान्शन झालं. मॉडर्न इन्सेक्ट तयार झाले. मॅमल्समध्ये रेप्टाईल्सचं एक्सपान्शन झालं. मॅमल्स सारखे रेप्टाईल्स दिसायला लागले. नंतर पुढच्या पिरियडमध्ये कार्बोनिफेरस पेनिसिल्व्हेनियन पिरियडमध्ये जो 36 करोड वर्षापूर्वी, 7.4 करोड वर्षापूर्वी ते 36 करोड वर्षापर्यंत होता, त्याच्यामध्ये माउंटन्स तयार झाले. कोल स्वॅम्स तयार झाले. ग्रेट फॉरेस्ट, सीड फर्न्स तयार झाले. जिम्नोस्पर्म्स तयार झाले. इन्सेक्ट कॉमन होते याच्यामध्ये. फर्स्ट इन्सेक्ट फोसाईल याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, सापडलेलं आहे. मॅमल्समध्ये पहिले रेप्टाईल्स दिसायला लागले. एन्शंट ॲम्फिबियन याच्यामध्ये दिसत होते, म्हणजे उभयचर प्राणी. नंतर वार्म ह्युमिड क्लायमेट होतं. शॅलो आईसलँड एरिया होते. त्याच्यामध्ये लायकोप्सिड्स होते, हॉर्सटेल्स होते, सीड फर्न होते डॉमिनंट. फर्स्ट कोल्ड डिपॉझिट याच्यामध्ये दिसलं. क्रिनॉइड्स याच्यामध्ये दिसले. इकॅनोडॉर्म्स दिसले. शार्क याच्यामध्ये पसरायला लागले. ॲम्फिबियन्स वाढायला लागले. डिवोनियन पिरियडमध्ये लँड वाढायला लागली. ॲरिड रिजन दिसायला लागलं. ग्लेशिएशन दिसायला लागलं. पहिलं जंगल अस्तित्वात आलं. लँड प्लांट अस्तित्वात आले. वेल एस्टॅब्लिश्ड पहिलं जिम्नोस्पर्म ह्या एरामध्ये दिसलं पिरियडमध्ये. नंतर ब्रॅचिओपोड्स फ्लरिश व्हायला लागले आणि ट्रायलोबाइट्स हे कमी व्हायला लागले. फर्स्ट ॲम्फिबियन अस्तित्वात आले. फिशेस दिसायला लागले. लंग फिशेस दिसायला लागले. शार्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. नंतर सिल्युरियन पिरियडमध्ये जो 43.8 करोड वर्षापूर्वी, 3 करोड वर्षापासून तर 43.8 करोड वर्षापर्यंत होता. एक्सटेन्सिव्ह कॉन्टिनेंटल सीज दिसले याच्यामध्ये. लो लँड होत्या. एरिड प्रदेश वाढला. लँड वाढायला लागली. पहिला डेफिनेटिव्ह इव्हिडन्स दिसला लँड प्लांटचा या एरामध्ये. आल्गी दिसल्या, डॉमिनंट होत्या. आल्गी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होता. नंतर कोरल्स होते. ब्रँकिओपोड्स होते. युपटेरॉइड्स होते. मरीन ॲरॅक्निड्स होते. हे पहिल्या विंगलेस इन्सेक्ट त्याच्यामध्ये दिसून आला. नंतर ऑस्ट्रॅकोडर्म्स वाढले, प्रिमिटिव्ह फिशेस. नंतर ऑर्डोव्हिसिया हे 50.5 करोड वर्षापूर्वी, 6.7 वर्षापासून तर 50.5 करोड वर्षापर्यंत हे होतं. त्याच्यामध्ये लँड जी आहे ती पाण्याखाली पूर्ण बुडली. वार्म क्लायमेट जे आहे ते फक्त आर्कटिकमध्ये होतं. मरीन अल्गी फार मोठ्या प्रमाणावर होते. ट्रायलोबाइट्स खूप मोठ्या प्रमाणावर होते. डायव्हर्सिफाईड मॉलस्क दिसत होते. पहिले व्हर्टेब्रेट्स दिसले. जॉलेस,
आणि आर्मर्ड फ्रेश वॉटर फिशेस त्याच्यामध्ये दिसून आले. नाव कॅम्ब्रियन पिरियडमध्ये 59 करोड वर्षापासून तर 8.5 करोड वर्षापर्यंत लँड्स कमी होत्या, क्लायमेट एकदम माइल्ड होतं. पहिले दगड याच्यामध्ये सापडले, अबंडंट फोसाइल्स त्याच्यामध्ये होते, खूप फोसाइल्स होते. अल्गी, मरीन अल्गी दिसले, नॉन कॉर्डेट्स होते खायलाचे. इन्व्हर्टिब्रेट आणि मॅमल असा काही फरक नव्हता. ओशनमध्ये नॉन कॉर्डेट डेव्हलप झाले. ब्रॅकिओपोड्सचं डायव्हर्सिफिकेशन झालं, सेफॅलोपोड्सचं डायव्हर्सिफिकेशन झालं, मॉलुस्क तयार झाले, प्रिमिटिव्ह इकॅनोडम्स तयार झाले, क्रस्टेशियन्स तयार झाले, अरॅक्निड्स तयार झाले, ट्रायलोबाइट्स तयार झाले. ब्रँकिओपोड्स आणि ट्रायलोबाइट्स हे मोस्ट अबंडंट होते. नाव सेकंड ग्रेट रिव्हॉल्युशन. आपण आत्ताच्या काळापासून जुन्या काळापर्यंत जातोय बरं का ह्या टेबलमध्ये, लक्षात घ्या. ओके, ह्या आत्ताच्या काळापासून तर जुन्या सगळ्यात जुन्या काळापर्यंत आपण शेवटी जाऊ. तर सेकंड ग्रेट रिव्हॉल्युशन जी आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोसाइल्सचा लॉस झाला. हे प्रोटेरोझोइक अशी ही हे होती. काय याचं पहिल्या याचं नाव काय दिलं आपण, एरा. प्रोटेरोझोइक एरा तो होता प्रोटेरोझोइक. हा 2.5 बिलियन ते 1.91 बिलियन इयर्स ॲगोची गोष्ट आहे. ग्रेट सेडिमेंटेशन दिसलं, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी दिसली, नंतर एक्सटेन्सिव्ह इरोजन दिसलं, म्हणजे धूप झाली, मातीची खूप धूप झाली. रिपीटेड ग्लॅसिएशन्स झालं. काही फोसाइल्स दिसले स्पॉन्जेसचे, रेडिओलॅरियन्स, प्रोटोझोन्स, वॉर्म्स, नंतर बरोज काही सापडले, वॉर्म्सचे बिळं सापडले. नंतर अल्गी होत्या, थायलोफॅटा ह्या इव्हॉल्व झाल्या. याच्यामध्ये फोसाईल होता ब्ल्यू ग्रीन अल्गीचं. मोस्ट इन्व्हर्टिब्रेट फायला जे आहे ते इव्हॉल्व झाले. प्रोटोझोन्स जे आहेत ते मोस्टली शेल्ड रेडिओलारियन्स होते. हे फ्लरिश झाले ओशनमध्ये, ज्यामध्ये मरीन मेटाझोन एरा होता. त्याच्यामध्ये स्पॉन्जेस, निडारियन, ॲनिलिड्स, मॉलुस्क आणि आर्थ्रोपोड्स होते. नाव पहिली ग्रेट रिव्हॉल्युशन, त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फोसाईल लॉस झाले. तर आर्चिओझोइक आहे सेकंड. 4 बिलियन 1.5 बिलियन वर्षापासून तर 4 बिलियन वर्षापर्यंत त्याच्यामध्ये ग्रेट व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज झाल्या, म्हणजे ज्वालामुखी खूप मोठ्या प्रमाणात फुटले. काही सेडिमेंटरी डिपॉझिशन झालं, खूप इरोजन झालं. दगड जे ते इग्नियस होते किंवा मेटामॉर्फोस्ड होते, म्हणजे मेटामॉर्फोसिस झाला होता त्यांच्या दगडांचा. इनडायरेक्ट इव्हिडन्स दिसला लाईफचा, डायरेक्ट इव्हिडन्स नाही आहे, इनडायरेक्ट इव्हिडन्स दिसला. ग्राफाईटमधून किंवा लाईम स्टोनमध्ये तो दिसला. रिकग्नायझेबल म्हणजे ओळखू येत नव्हते त्या फोसाइल्स, किंवा हे काय आहेत, कशाचे आहेत, हे असं ओळखू येत नव्हतं. काही बॅक्टेरियल मायक्रोफोसाइल्स दिसले फक्त. इनव्हिजिबल लाईफचा एरा होता, म्हणजे डोळ्याने न दिसणारे प्राणी. प्रोकॉरियोट्स त्याच्यामध्ये होते, मोनेरा. आणि युकॉरियोट्स जे ते प्रोटिस्टा ते त्याच्यामध्ये होते. डायव्हर्सिफाईड प्रिमिटिव्ह ओशन्समध्ये हे जगत होते. पहिला जो सगळ्यात पहिला पिरियड जो आहे, एरा जो आहे, पहिला इरा, तो अझोइक. 5 बिलियन म्हणजे 1 बिलियन वर्षापूर्वी पासून तर 5 बिलियन वर्षापूर्वीपर्यंत याच्यामध्ये पृथ्वी जन्माला आली आणि इग्नियस रॉक निर्माण झाले. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल होतं, फक्त दगडांच्या रूपामध्ये ते दिसत होतं. आणि त्याच्यावरून आपल्याला फक्त लाईफ ओरिजिन झाल्याचं दिसलं. इथून मग पुढे लाईफ ओरिजिन झाला, पण पहिल्यांदा पृथ्वीचा जन्म झाला या भागामध्ये. अझोइक इरा जो होता ह्याच्यामध्ये पृथ्वीचा जन्म झाला मेनली. ओके, आता 11.59 PM ला माणसाचा पहिल्यांदा जन्म झाला. ह्युमन हिस्ट्री जी आहे ती 1/4 सेकंद मध्यरात्रीच्या थोडं 1/4 सेकंद आधी झाली. ओके, हे ओरिजिन ऑफ लाईफ दाखवलंय बघा. 12 मिडनाईटचे आहेत आणि हे दुपारचे 12 आहेत. इव्हॉल्युशन आणि एक्सपान्शन ऑफ लाईफ आहे इकडून असं आलेलं आहे. ओके, इथून ओरिजिन ऑफ लाईफ सुरू झालं. मग आता इथे बघा तुम्ही, आता
फोसाईल अबंडंट होते या 6 PM ला. नंतर प्लांट्स जमिनीवरती आले, इन्सेक्ट आणि ॲम्फिबियन्स आले पॅलिओझोईक एरामध्ये. नंतर मेसोझोईक एरियामध्ये रेप्टाईल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते 9 ते 10च्या दरम्यान. आणि सिनोझोईक एरियामध्ये मॅमल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. एज ऑफ मॅमल्स होतं हे. नंतर याच्यामध्ये एज ऑफ रेप्टाईल्स होतं, त्याच्या आधी एज ऑफ रेप्टाईल्स सुरू झालं होतं. नंतर इन्सेक्ट आणि ॲम्फिबियन्स जमिनीवर आले होते. मग या सिनोझोईक एरियामध्ये पुढे मॅन पहिल्यांदा ॲपियर झाला 1159 PM. ओके, सो असं हे इव्हॉल्युशन आणि एक्सपान्शन ऑफ लाईफ आहे. इथून असं सुरू झालं आहे जाड 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 होत म्हणजे पूर्ण मग माणसाचं अस्तित्व झालं इथे. ओके, सो असं आहे ते एक फिगर दाखवलेली आहे हिस्ट्री ऑफ लाईफ. 24 तासाच्या स्केलमध्ये ती त्यांनी हिस्ट्री ऑफ लाईफ काढलेली आहे. 24 तासाचा भाग केला आहे पूर्ण जिओलॉजिकल टाईम स्केलचा. तर याच्यामध्ये पहा तुम्ही 6 पासून तर 8 पर्यंत म्हणजे 2 तासाचा हा भाग होता. हा खूप कमी होता. हा याच्यावरून आपल्याला या टाईमवरून कळतं की पूर्ण एवढ्या याच्यामध्ये इतक्याच भागात डेव्हलपमेंट दिसते. ही पूर्ण प्रोटेराची भाग होती. मला लक्षात. सो हे जे युनिट 3रं आहे हे आपण संपवलं. 4थं युनिट नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया. ठीक आहे, बाय.